गुरुवारी व्रताची मांडणी कशी करायची? व्रत मांडायचे आहे. लक्ष्मीचे आगमन स्वागत करायचे आहे. सकाळी कधी स्नान करावे? पूजा कधी मांडावी? सकाळी की संध्याकाळी? कामावर असेल किंवा बाहेर गेले असेल तर स्त्रियांनी कधी पूजा मांडावी? गुरुवार, आता उद्या गुरुवार आहे, पहिला गुरुवार. केस धुवावीत का? गुरुवारी फरशी पुसावी का? उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे का? किंवा सगळी पूजा झाल्यानंतर मांडलेल्या पूजाचे नेमके दुसऱ्या दिवशी काय करायचे? हे प्रश्न तुम्हाला पडलेच असतील. बघा, त्यासाठी या प्रश्नांचं जर उत्तर हवं असेल तर व्हिडिओ हा संपूर्ण बघा, कारण या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला साहजिकच मिळणारच आहेत. त्यासाठी चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर लाईक जरूर करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा. बघा, पाहूयात की पहिल्यांदा व्रताची मांडणी करण्या अगोदर पहिल्यांदा आपण नेमकं काय केलं पाहिजे. आता बघा, मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. उद्या पहिला गुरुवार आहे. पहिल्या गुरुवारी आपल्याला नेमकं काय काय करायचं आहे, तर याच्यामध्ये लक्ष्मीचे आगमन, आपल्याला स्वागत करायचे आहे. तर पहिल्यांदा प्रश्न पडतो की सकाळी उठल्यानंतर केस धुवायचे का? ठीक आहे, तर तुम्ही काय करा, आदल्या दिवशीच बुधवारी केस धुवा. दुसऱ्या दिवशी जर तुम्ही गुरुवारी केस धुत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या गुरुवर होत असतो. म्हटल्यानंतर गुरुग्रहावर होत असतो. गुरुग्रह हा गुरुवारी केस धुतल्यानंतर कमजोर होतो. त्यासाठी तुम्हाला जे काही केस धुवायचे ते तुम्ही कधी धुणार? बुधवारी धुणार. ठीक आहे. आता आपण काय म्हणतो की सकाळी आपण आता दुसऱ्या दिवशी गुरुवारी आपल्याला फरशी पुसायची आहे का? तर नाही. तर गुरुवारी फरशी पुसायची नाही, तर तुम्हाला जे काय फरशी पुसून मग त्यामध्ये फरशी पुसताना तुम्ही त्यामध्ये हळद टाकू शकता थोडीशी, त्यानंतर मीठ टाकू शकता. ठीक आहे, गोमूत्र टाकू शकता. हे 2-3 वस्तू टाकून मस्तपैकी आपण फरशी पुसून घ्यायची आहे. याचा परिणाम की जेणेकरून आपल्या घरातली नकारात्मकताही निघून जाईल. दुसऱ्या दिवशी तुम्हाला फरशी पुसायची नाही आहे. बुधवारी तुम्ही संध्याकाळपर्यंत तुम्ही फरशी स्वच्छ वगैरे करून ठेवू शकता. आता काय करायचं आपल्याला? दुसऱ्या दिवशी गुरुवारी जेव्हा तुम्ही पूजेची मांडणी करणार आहात त्या ठिकाणची जागा फक्त आपल्याला तुम्ही स्वच्छ करू शकता, पुसून वगैरे स्वच्छ करू शकता. पण घरातली फरशी तुम्ही उद्या शक्यतो अजिबात पुसून नका. आता आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये कंटिन्यू तुमचा मार्गशीर्ष महिना हा तुम्ही दररोज उंबरठ्यावर तुमच्या हळदीचे लेपन हे झाले पाहिजे. त्यासाठी अगोदर स्वच्छ उंबरठा दरवाजा तुम्ही झाडून घ्या, पुसून घ्या. त्यानंतर जेव्हा तुम्ही उंबरठा धुणार आहात त्या धुण्याच्या पाण्यामध्ये तुम्ही गोमूत्र शिंपडू शकता आणि गोमूत्र थोडंसं टाकून ते उंबरठा धुवून घ्या. त्यानंतर हळदीचे लेपन करा, त्याच्यावर स्वस्तिक काढा. त्यानंतर घराचा दरवाजा त्याच्यावर हळदीचे स्वस्तिक काढा. हे आपल्या घरासाठी खूपच शुभदायी आहे. त्याचबरोबर रांगोळी वगैरे काढू शकता तुम्ही. सकाळ संध्याकाळ दिवा लावू शकता. तुपाचा दिवा खूपच महत्त्वाचा आहे. आणि जेव्हा तुम्ही घराबाहेर दिवा लावणार आहात तेव्हा शक्यतो मातीचा दिवा लावा, कारण मातीचा दिवा हा लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यासाठी तुम्ही मातीचा दिवा लावा. आणि ज्या ठिकाणी तुळस माता आहे तुळशीच्या ठिकाणी पण तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा दिवा लावायचा आहे आणि पूजा करायची आहे. आता स्नानविधी झाल्यानंतर जे काय आहे, आता केस धुण्याचं झालं. आता आहे की आपण पूजा कशी मांडली पाहिजे. त्याच्या अगोदर बघूयात की अनेक स्त्रिया कामानिमित्त बाहेर जात असतात, जॉबला असतात, तर त्यांनी कधी पूजा मांडली पाहिजे. बघा, तुम्हाला सकाळी पहाटे उठून जर तुम्ही शक्य झालं तर सकाळी पहाटे उठून ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही स्नानविधी करून तेव्हा पण पूजा वगैरे मांडू शकता. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्हाला अगदीच शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी जेव्हा तुम्ही कामावरून येत असाल त्यानंतर हातपाय स्वच्छ तोंड धुवून जे काय असेल ते स्वच्छता करून तुम्ही नंतर पूजाही मांडू शकता. त्या दिवशी पूजा मांडून तुम्हाला व्रताचे जे काय मांडणी आहे ती मांडणी
जे काय कथा आहे ती तुम्हाला वाचून पूर्ण विधिवत तुम्हाला काम करायचं आहे, सेवा करायची आहे, उपासना देवीची करायची आहे. आता हे काय झालं तुमच्या ह्याच्यासाठी की जेणेकरून कामावर जाणाऱ्या स्त्रिया वगैरे असतील तर ठीक आहे. आता आपण मेन जे आहे की लक्ष्मी व्रत हे आपण करताना मार्गशीर्ष गुरुवारचं आपण पूजेची मांडणी कशा पद्धतीनं केली पाहिजे. प्रथमतः तुम्ही सकाळी पहाटे उठून स्नानविधी सर्व आटपून आपण मेन पूजेला सुरुवात करणार आहोत. पूजा मांडणीला लवकर उठायचं, स्नान वगैरे करायचं, निर्मळ अंतकरणाने पूजाविधी आपण संपन्न करायचा आहे. ठीक आहे. तुमच्यामध्ये तो भाव असला पाहिजे. आपण काय म्हणतो की मनी नाही भाव आणि देवा मला भाव, याच्यापेक्षा की आपण स्वतःच्या अंतकरणातून की करायचं आहे म्हणून नाही, की एक संकल्प धरला पाहिजे. हां, माझ्या घराची प्रगती व्हावी किंवा माझ्या घराची आर्थिक प्रगती व्हावी, मुलांची प्रगती व्हावी. तुमच्या घरामध्ये तुमचे कोण असतील, पती असतील, त्याचबरोबर ज्येष्ठ व्यक्ती असतील, त्यांचे आरोग्य सुधारावे, पतीची तुमच्या नोकरीमध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये बढती व्हावी, बिझनेसमध्ये चांगली ग्रोथ व्हावी, मुलांचं शिक्षण चांगलं व्हावं, मुलांची प्रगती व्हावी, स्वतःची प्रगती व्हावी, घराची आर्थिक परिस्थिती चांगली राहावी, यासाठी आपण हे व्रत करतोय किंवा व्रत करावे किंवा एक आपली सेवा म्हणून श्री लक्ष्मीसाठी की मला श्रद्धा आहे, मला खूप इच्छा आहे किंवा मला करायचंच आहे. मी खूप त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते की मला आत्तापर्यंत देवाने कधी कमी काही पडू दिलं नाही. त्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता. एकदम निर्मळ अंतकरणाने आपल्याला हे व्रत करायचे आहे. दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी रात्री देवीला नैवेद्य दाखवून तुम्ही पूजाही करू शकता. पूजा आरती झाल्यानंतर तुम्ही उपवास हा सोडायचा आहे. ठीक आहे. जर काही अडचण असेल तर तुम्ही दुसऱ्याकडून पण पूजा आरती करून घ्यायची आहे, पण उपवास हा तुम्हालाच करायचा आहे. एकादशी, शिवरात्र आणि या अन्य उपवासाच्या दिवशी फक्त पूजा आरती करावी, कहाणी वाचावी किंवा ती ऐकली तरी चालेल. ठीक आहे. जेव्हा तुम्ही व्रत ही पूजा करत असता, बघा आपण गणपतीच्या वेळेला पण बरेच जण शेजारी पाजाराची काय मुलं असतील, लहान मुलं असतील किंवा शेजारी पाजारच्या आपल्या ओळखीच्या व्यक्ती असतात, त्यांना पण बोलवून तुम्ही ती पूजा, कहाणी, व्रत हे मांडू शकता किंवा ते त्यांना ऐकवू शकता. बघा, संध्याकाळी तुम्हाला गाईचं पूजन वगैरे करायचं आहे. गाईला गुळाची पोळी तुम्हाला नैवेद्य दाखवून तिला खायला घालायची आहे. बघा, याच्यामध्ये पूजेची मांडणी करताना प्रथमतः आपल्याला ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहोत त्या ठिकाणी पूजेची जागा एकदम स्वच्छ करायची. ठीक आहे. स्वच्छ करून तिथे तुम्ही पाण्यात म्हणजे आपण जेव्हा फरशी पुसत फरशीवर, तेव्हा तुम्ही तिथं गोमूत्र वगैरे शिंपडून किंवा गोमूत्र वगैरे टाकून तिथं ती जागा स्वच्छ करू शकता. पाट किंवा चौरंग असेल तर त्या चौरंगावर एकदम जास्तीत जास्त हिरव्या किंवा लाल अशा पिसं किंवा कापड तुम्ही अंथरू शकता. ठीक आहे. त्यावर गव्हाची किंवा तांदळाची रास घालायची आहे. त्यावर तांब्याचा कलश ठेवायचा आहे. तांब्याचा कलश ठेवण्या अगोदर तांब्याला बाहेरून हळदी कुंकाचं लेपन करा. त्याच्यावर तुम्ही स्वस्तिक काढा तांब्याच्या भांड्यावर. त्यानंतर तांब्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे पूर्णपणे आणि पाणी भरलेल्या कलशामध्ये तांब्याच्या आपल्याला दुर्वा टाकायचा आहे. दुर्वा टाकायच्या, त्यानंतर पैसा, सुपारी हे तुम्हाला त्या कलशामध्ये ठेवायचे आहे. त्यानंतर कलशावर विड्याची 5 पाने किंवा तुम्हाला आंब्याची डहाळी मिळाली तर आंब्याची डहाळ्याची 5 पाने ठेवायची आणि त्याच्यावर तुम्ही नारळ ठेवायचा आहे. बघा, नारळ ठेवताना तुम्ही न सोललेला नारळ पण ठेवू शकता, सोललेला पण नारळ ठेवू शकता. फक्त शेंडी नसलेला नारळ अजिबात तिथं ठेवायचा नाही.
ठीक आहे. नारळाची तुम्ही मस्तपैकी सजावट वगैरे करू शकता. नारळाला तुम्ही नथ वगैरे घालू शकता, गळ्यातलं घालू शकता. त्याचबरोबर हळदी कुंकू त्याला लावायचं आहे. त्यानंतर वेणीची बाजारात तुम्हाला शेवंतीच्या फुलांची वेणी वगैरे मिळत असते, ते तुम्ही त्याला घालू शकता. मस्तपैकी सजावट करू शकता. ठीक आहे. हे सजावट करून ठेवायचं. त्यानंतर पाटावर किंवा चौरंगावर लक्ष्मी देवीचा फोटो असेल तर तुम्ही फोटो ठेवू शकता, किंवा लक्ष्मीची मूर्ती जरी मिळाली तरी पण फोटो न ठेवता तरी मूर्ती तुम्ही ठेवली तरी काही हरकत नाही. त्यानंतर विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळामध्ये तुम्ही 5 फळं तरी तिथं ठेवली पाहिजेत. ठीक आहे. 5 फळे. त्यानंतर खडीसाखर किंवा गूळ, म्हणजे एक मिष्टान्न म्हणून, म्हणजे एक गोड पदार्थ म्हणून खडीसाखर किंवा गूळ तुम्ही तिथे ठेवू शकता. शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडायची आणि पहिल्यांदा सुपारीचं पूजन हे करायचं आहे. पूजेची मांडणी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला त्यानंतर दिवा, धूप वगैरे जे काय असेल ते आपण करणारच आहोत. पहिल्यांदा गणपतीची पूजा करायची, त्यानंतर तुम्ही कलशाची आणि लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा करायची आहे. पूजेची जेव्हा आपण मांडणी करत असतो तेव्हा देवी लक्ष्मीच्या पहिल्यांदा श्री गणेशाय नमः, त्यानंतर महालक्ष्मीचा मंत्र ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा महालक्ष्मी अष्टक पण तुम्ही तिथं म्हणू शकता. त्यानंतर श्री महालक्ष्मी देवीची कहाणी तिथं तुम्हाला वाचायची आहे. वाचल्यानंतर पुस्तकामध्येच बघा तुम्हाला आरती पण दिलेलं आहे. त्यानंतर श्री महालक्ष्मी महात्म्य दिलेलं आहे, ते तुम्ही वाचन करा. त्यानंतर आरती सांगितलेली आहे, तिथली आरती तुम्हाला म्हणायची आहे. अशा पद्धतीने जेव्हा तुमचं पूर्ण पूजा होईल, पूजेमध्ये तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा तिथे ठेवायचे आहे, धूप जे काय असेल दीप त्याने पूजा करायची आहे. त्यानंतर कहाणी वगैरे तुम्हाला वाचायची. त्यानंतर अष्टक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे महालक्ष्मीचा. त्यानंतर जे काय कहाणी वाचल्यानंतर तुम्हाला आरती वगैरे म्हणायची आहे. आरती जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आरती म्हटल्यानंतर तुम्हाला जे काय प्रसाद ठेवलेला आहे, मग प्रसादामध्ये गूळ, खडीसाखर किंवा इतर तुम्ही मिष्टान्न किंवा गोड पदार्थ तिथे प्रसादासाठी ठेवू शकता. पूजा संपल्यानंतर आरती करायची. आरतीनंतर सर्वांना तो प्रसाद द्यायचा आहे. रात्री श्री लक्ष्मीला मिष्टान्नाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि नंतरच तुम्ही भोजन करायचं आहे. शुक्रवारी सकाळी लवकर उठून आता आपण बघणार आहोत की आता सगळी पूजा केली, ठीक आहे, पूर्णपणे पूजा मांडली, जे काय आपण विधिवत केलेलं आहे. त्यानंतर संध्याकाळी रात्रभर आहे तसं ते ठेवायचं आहे, जे तुम्ही पूजा वगैरे मांडलेली. त्यानंतर शुक्रवारी दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून पूजा विसर्जन करायचे आहे. मग त्यातले पूजा विसर्जन करताना कळशातली जे काय पाणी आहे त्या पाण्यामधून पहिल्यांदा सुपारी वगैरे असेल किंवा तुम्ही जे टाकलेलं आहे दुर्वा, पैसा, ते काढायचं आहे. त्यानंतर कलशातील पाणी तुम्ही तुळशीला ओतायचे आहे. तुळशीला हळद कुंकू वाहून तिथं नमस्कार करायचा. त्यानंतर जे तुम्ही नारळ ठेवणार आहात ते नारळ आहे तसं तुम्ही ठेवायचं आहे. मूर्ती आहे त्या ठिकाणी ठेवायची. सुपारी आहे त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता, अगोदर ठेवलेली देवघरात. त्यानंतर जे काय पाला असेल, आंब्याचा ढाळा असेल किंवा जे काय वेणी वगैरे वापरली तर ते वेणी तुम्ही पण ती यूज करू शकता, किंवा तुळशीमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला ती हे करता येईल, त्याचं खत करता येईल अशा ठिकाणी ते टाकून द्या. नदीमध्ये किंवा इकडं तिकडं ते कचरा टाकण्यापेक्षा आपण एकतर आपल्या अंतःकरणातून ते विधिवत करत असतो, ते आपण दुसऱ्याच्या पायाखाली का तुडवलं पाहिजे असं ना. मग त्यासाठी तुमच्या घरी जर म्हणजे शेती असेल किंवा काही कंपोस्ट खत तुम्ही तयार करत असाल तर तिथे टाकू शकता. जर तुम्ही शहरामध्ये असाल तर तुम्ही काय करा की जेणेकरून तुमची गॅलरी वगैरे असतेच, ठीक आहे, गॅलरी असेल किंवा गार्डन असेल की ज्या ठिकाणी तुम्हाला माती मिळेल त्या मातीमध्ये तुम्ही ते टाकू शकता, की जेणेकरून त्याचं नंतर खत होईल. अशा पद्धतीने विसर्जन झाले, ठीक आहे. तर श्री महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहणार आहे. जेवढं तुम्ही जास्त तुमच्या श्रद्धेनं सेवा करणार आहात त्याचे फळ हे तुम्हाला मिळणारच आहे. त्यामुळं
काही हरकत नाही, सेवा करायचा हा धर्म आपण समजून हा धर्म स्वीकारायचा आहे आणि तशा पद्धतीने श्री महालक्ष्मीची सेवा करायची आहे. आणि शक्यतो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही मांसाहार टाळायचा आहे, की जेणेकरून आता गुरुवारचा उपवास झाला, शुक्रवार आला, शुक्रवारी खाल्लं मटण. नाही, जे काही व्रत करणार आहात, मग त्यामध्ये तेवढी सात्विकता राहत नाही. त्यासाठी शक्यतो उपवास हा करताय तर तुम्ही मांसाहार टाळाच. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. धन्यवाद.